शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई, पीक विमा व कर्जमाफी या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणार आहेत अशा शेतकऱ्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळतील। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिलीच महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाईसाठी सरकार सकारात्मक, शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी कराव्यात, धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। सध्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच्या पाहणीसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी करण्याचे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे, जेणेकरून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक कापणी प्रयोगाचे दावे ग्राह्य, 3 वर्षांनी शेतकऱ्यांना खुशखबर, 2.25 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये। आता जर पाहायला गेलं तर पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। खरीप हंगाम 2021-22 मध्ये पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 2,15,000 सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या 200 कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागलेला असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आधार प्रमाणीकरणाअभावी लटकले शेतकऱ्यांचे 50,000 रुपयांचे अनुदान, अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जात आहे। पात्र ठरूनही अनेक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे त्यांचे 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान हे थांबलेले आहे। त्यामुळे 50,000 रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कापूस सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम। आता जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। आता लवकरच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची ही रक्कम जमा होणार आहे। आलेल्या माहितीनुसार येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे। खरीप हंगाम ई पीक पाहणी नोंद 15 सप्टेंबर पर्यंत करा, कोणीही अर्थसहाय्यापासून वंचित राहू नये, शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याचे आव्हान। जर पाहायला गेलं तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट पासून खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणीची नोंद सुरू करण्यात आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करावी। ई पीक पाहणी नोंदणी कालावधी 15 सप्टेंबर पर्यंत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांची ई पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये पीक विम्याचा व नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। हवामानासंदर्भातील बातमी, मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस उघडीप देणार, आज आणि उद्या राज्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। त्याचबरोबर आज आणि उद्या राज्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार आता 20 मिनिटांमध्ये कर्ज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी 7 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। एका निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या 20 मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे। 7ही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी 14,235 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पीक विम्यासंदर्भातील बातमी, सांगली जिल्ह्यातील 1042 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी रुपये जमा, कृषी विभागाची माहिती। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचनुसार सांगली जिल्ह्यातील 1042 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2 कोटी रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील
पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला आता मुदतवाढ। आता जर पाहायला गेलं तर महिलांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे। सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, कृषीची मार्गदर्शन कार्यशाळा गेली कुठे, शेतकऱ्यांचा प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीपासून सोयाबीन पिकास आवश्यक आणि पोषक असा पाऊस पडल्यामुळे पीक भरले असले तरी लष्करी व उंट अळीचा प्रादुर्भाव अधिक झालेला आहे। विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही काही उपयोग होत नाही। अशा वेळी कृषी विभागाने मार्गदर्शन करायला पाहिजे, परंतु मार्गदर्शन मिळत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांनो 72 तासांमध्ये कळवा पिकांचे नुकसान, पीक विमा योजना, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचना कराव्यात असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। कृषी मंत्री मुंडेसह नेते मंडळी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर, मात्र आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीच्या पाहणीसाठी कृषी मंत्री मुंडेसह काही नेते सरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत। मात्र सध्या आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी होत आहे। मराठवाडा विदर्भामध्ये पूरस्थितीने हाहाकार, शेती शिवारामध्ये पाणीच पाणी, पिकांचा चिखल, शेकडो गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। आता जर पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीने झोडपून काढलेले आहे। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मराठवाड्याला आता तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सूचना। आता जर पाहायला गेलं तर मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। त्यासाठी नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत। त्यानुसार आता लवकरच पंचनामे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते। MCFC पेक्षा अधिक भावाने सोयाबीन विकणार, परभणी जिल्ह्यातील शेरशी येथील शेतकऱ्यांनी घेतली शपथ। आता जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यात सोयाबीन दराप्रश्नी लढा उभारला जाणार असून या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे। शेरशी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची हमी भावापेक्षा अधिकच भावाने विक्री करणार अशी शपथ घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे। बाधितांसाठी 21 कोटी 32 लाख रुपये मिळाले, खात्यात मात्र रुपयाही आला नाही। यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा। आता जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 21 कोटी 32 लाख 96 हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही। या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी यादी तयार करण्याचे काम सुरू असून आता लवकरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। मात्र शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जेवढा कांदा लावला त्याच्या 515 पट पीक विमा काढला, बनावट पीक विमा भरण्यामध्ये गेवराई आघाडीवर सध्याची स्थिती। आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढा कांदा लावलेला आहे त्याच्या 515 पट कांद्याचा पीक विमा काढलेला आहे। त्यानुसार आता भारतीय कृषी विमा कंपनीकडून संबंधित परिसराची पडताळणी केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।